अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा बरळले। वेदांनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण, सोलापूरकरांचं वादग्रस्त विधान, तर सोलापूरकर जिथे दिसेल तिथे ठोकणार, जितेंद्र आव्हाडांचा इशारा, तर सोलापूरकरांनी मागितली माफी। अंजली दमानी यांचा पोलीस चौकशीवर आक्षेप, संतोष देशमुखांच्या हत्येच्या तपासात मंत्री धनंजय मुंडेंचा दबाव, दमानी यांचा आरोप, मुंडेंचा राजीनामा घेऊन देशमुख कुटुंबियांना न्याय द्या, दमानी यांची मागणी। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं अजितदादांच्या हाती, दादांनी ठरवल्यास मुंडेंची हकालपट्टी, सुरेश धसांचं वक्तव्य, आकाच्या पिलावळीचा माज उतरवणारच, धस यांचा इशारा। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी आणि सीआयडी मार्फत करावा, महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची बीड पोलीस अधीक्षकांकडे मागणी, पोलीस अधीक्षकांची भेट घेत दिला आमरण उपोषणाचा इशारा। दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच, प्रवेश वर्मा, स्मृती इराणी, मनोज तिवारींसह 6 नावं चर्चेत, कुणाच्या गळ्यात सीएम पदाची माळ पडणार, लवकरच निर्णय। बीडच्या माजलगावमधील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगाच रांगा, 8 दिवसांपासून शेतकरी खरेदी केंद्राबाहेर ताटकळत, तर शेतकऱ्याच्या मुलीला स्वतःचं सोयाबीन पोतं न देता रात्रभर ठेवलं ताटकळत। पुण्यात पोलिसांनी काढली आरोपींची धिंड, वाहतूक पोलिसावर हल्ला करणाऱ्याला आणलं गुडघ्यावर, तर गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांची फरासखाना परिसरात वरात। अकोल्यात बार व्यवस्थापकाला लोखंडी रॉडनं बेदम मारहाण, बिलात जास्तीची रक्कम आकारल्याचा आरोप, मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। भंडाऱ्याच्या लाखनी ग्रामीण रुग्णालयातील शिपायाला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा काम बंद आंदोलनाचा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा इशारा। नागपूर हुडकेश्वरमध्ये विवाहित महिलेची हत्या करून मृतदेहावर बलात्कार, आरोपी तरुण पोलिसांच्या ताब्यात, संबंधास नकार दिल्यानं महिलेची हत्या केल्याची तरुणाची कबुली।